नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अक्षय आपल्याला निघायला हवं. गायत्रीला भेटून रूमच्या बाहेर येताच आशू बोलली. आशू, तुझा अजूनही माझ्यावर राग आहे? देव बोलला. पण आशू शांतच होती. अक्षय, तू हिला सांगितलं नाहीस का काय झालं ते? मग अक्षयने आशूकडे पाहिलं. आशू, ममतानं सगळे गैरसमज निर्माण केले, देव कळवळून बोलला. आणि तुम्ही तिच्या बोलण्यात आलात, आशू बोलली आणि देव तिच्याकडे पाहत होता. देव, तुमच्यासोबत जे झालं त्याचं मलाही वाईट वाटलं, पण तुम्ही इतके कसे मूर्ख की तुमच्या आजूबाजूला काय होतं याचं जराही भान तुम्हाला नाही. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुमच्या या चुकीची किती मोठी शिक्षा गाथाला मिळाली. प्रेम या शब्दाला सर्वस्व मानून चालणारी मुलगी आज सगळ्यात जास्त चीड तिला याच शब्दाची आहे. आय नो, या सगळ्यांना मीच कारणीभूत आहे, पण मला माझी चूक सुधारायची आहे. मला तीच जुनी गाथा हवी आहे. मला तिचं तेच प्रेम हवं आहे. तिच्याशिवाय मी फार एकटा आहे. तिच्या विना अधुरा आहे मी. प्लीज हेल्प मी. देव तिचे हात हातात घेऊन डोळ्यात पाणी आणून म्हणाला. त्याच्या डोळ्यातील तो पश्चाताप आशू पाहू शकत होती. देवचंही गाथावर किती प्रेम होतं हे तिनंही पाहिलं होतं. तिचे सगळे लाड, तिचा हट्ट, तिचा तो बालिशपणा, सगळं काही तो किती प्रेमानं हँडल करत होता. त्याच्या इतक्या बिझी शेड्यूलमधूनही तो नेहमी तिच्यासाठी वेळ काढायचा. गाथा नेहमी म्हणायची की देव तिच्या बाबांसारखा आहे. मलाही गाथाला हॅपी पाहायचं आहे. मी तुमची मदत करायला तयार आहे, आशू डोळ्यात पाणी आणून बोलली. रिअली? देव एकदम आश्चर्यानं बोलला. हो, आशू बोलली. थँक्यू आशू. देवनं तिला आनंदानं मिठी मारली. गाथासाठी काहीही, आशू डोळ्यातील पाणी पुसत बोलली. डॉक्टर, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे, अक्षय बोलला. देवनं काय या आविर्भावामध्ये त्याच्याकडे पाहिलं. दिस इज फॉर यू. अक्षयने मग तो फोटो देवला दिला. देव तो फोटो पाहून खूपच खुश झाला. थँक्यू, देव त्याला मिठी मारत बोलला. इकडे समीर गाथाच्या केबिनमध्ये आला. त्याचा चेहरा थोडा गंभीर होता. गाथा लॅपटॉपमध्ये काहीतरी टाईप करत होती. गाथा, जीजू या ना, बसा. काय झालं? चेहरा एकदम गंभीर दिसतोय. एनी प्रॉब्लेम? हे बघ. त्याने एक फाईल तिच्या समोर ठेवली. हे काय? तिनं न समजून त्याच्याकडे पाहिलं. मागच्या 4 वर्षात आपल्या कंपनीचे अकाउंट डिटेल्स आहेत. गाथा ती फाईल चेक करू लागली. बरोबर तर आहे, गाथा फाईल पाहत बोलली. आता ही फाईल पहा. समीरनं अजून एक फाईल तिच्या समोर ठेवली. गाथानं ती दुसरी फाईल वाचायला सुरुवात केली. यामध्ये 4 वर्षात आपण किती उत्पादन केलं आणि किती कोणाला विकलं याची सविस्तर माहिती आहे. तसेच आपल्या जुन्या एम्प्लॉईचे कंपनी का सोडतायत याचे फीडबॅक देखील आहेत, समीर शांतपणे बोलला. मग गाथा ती दुसरी फाईल देखील नीट वाचू लागली आणि ती जसं वाचत होती तिचाही चेहरा गंभीर होत होता. या फाईलप्रमाणे आपण ॲव्हरेजमध्ये बरोबर आहोत. कंपनी देखील चांगला परफॉर्मन्स देत होती, पण अकाउंटवरून आपण फार लॉसमध्ये आहोत असं जाणवत आहे, गाथा चकित होत बोलली. करेक्ट. म्हणजे जाणून बुजून आपल्या प्रॉडक्टची किंमत या बिलांवरती कमी करून घेतली आहे, समीर बोलला. आणि गाथा आश्चर्यानं समीरकडे पाहू लागली. मी आपल्या जुन्या डीलर्सशी भेटलो, मीटिंग केल्या, त्यांना विश्वासात घेऊन सगळं सविस्तर विचारलं तेव्हा हा प्रकार समोर आला. राजनने मुद्दाम प्रॉडक्टची किंमत कमी करून बिल तयार करून घेतलं. त्यानं फक्त या बिलांवरती कमी किंमत ठेवली आहे, बाकी माल मात्र पूर्ण किमतीमध्ये विकला आहे. गाथा गोंधळून आणि आश्चर्यानं समीरकडे पाहू लागली. पण तुम्हाला हे कसं कळालं? गाथाने विचारलं. 1 मिनिट, सगळं सांगतो, असं म्हणून त्यानं केबिनचं दार उघडलं आणि जुन्या एम्प्लॉईला बोलावलं, ज्यांनी जॉब सोडला होता. गाथा त्यांना आश्चर्यानं पाहू लागली. नमस्कार गाथा मॅडम, सगळे हात जोडून बोलले. बसा. समीरने त्यांना बसायला सांगितलं. मला मॅडम नका म्हणू, मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. ही कंपनी चालू झाली तेव्हापासून तुम्ही इथे होतात. लहानपणापासून तुम्ही मला गाथा म्हणता आणि आताही त्याच नावाने हाक मारा. ती हसत मुखानं बोलली आणि त्यांना फार छान वाटलं. कशी आहेस बेटा? त्यांच्यातील एकजण बोलले. तुमच्या सगळ्यांवरती नाराज आहे.
मग सगळे एकमेकांकडे पाहून तिला पाहू लागले. कंपनीच्या पडत्या काळात का साथ सोडलीत तुम्ही काका? मला या कंपनीला तुमची गरज होती आणि तुम्ही? गाथा डोळ्यात पाणी आणून बोलली. नाही बेटा, आम्ही कंपनीची साथ कधीच सोडली नाही. कंपनीनं आम्हाला नोटीस देऊन काढलं. सांगितलं की त्यांना नवीन विचारसरणीचे सगळे यंग एम्प्लॉईज हवेत, जे या कामाचा कंपनीचा नफा वाढवतील. आणि कोणी दिली ही नोटीस? राजननं. समीर म्हणाला आणि गाथा अजूनच शॉक होऊन समीरकडे पाहू लागली. साहेब गेल्यावरती तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तुमच्या कुटुंबाची या कंपनीची साथ सोडायची नाही. साहेबांनी आम्हाला कधीच नोकर समजलं नाही. ते आम्हाला नेहमी या कंपनीचा, या परिवाराचा भाग समजत होते. कंपनीच्या हिताची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्यांनी आमच्याशी डिस्कस केली होती. पण साहेब गेले तरीही सगळं छान सुरू होतं. आम्ही उलट अजून जास्त काळजीनं काम करत होतो. परंतु राजन साहेबांनी नोटीस जाहीर केली आणि आम्हाला जॉब सोडावा लागला. तुम्हाला याबद्दल माहीत असेल असं वाटलं, कारण त्यावरती समीर सरांच्या सह्या होत्या. मग गाथाने समीरकडे पाहिलं. आपण यावरती नंतर बोलू, समीर बोलला. तुम्ही सगळे बाबांचे जुने आणि फार विश्वासू एम्प्लॉईज आहात. मला तुम्ही सगळे हवे आहात. ही कंपनी पुन्हा पूर्वपदावरती आणण्यासाठी मला तुमच्या अनुभवाची गरज आहे. मी गाथा सरपोतदार, या कंपनीची MD या नात्यानं पुन्हा तुम्हा सगळ्यांना जॉबवरती रुजू होण्याची विनंती करते. सगळं विसरून तुम्ही पुन्हा या परिवाराचा भाग बनाल का? गाथा त्या सगळ्यांना पाहून हात जोडून बोलली आणि ती सगळी मंडळी एकमेकांना पाहू लागली. आम्ही तयार आहोत बेटा. साहेबांची साथ आम्ही कधीच सोडणार नाही. थँक्यू. जीजू, यांना लगेच अपॉइंटमेंट लेटर्स द्या. त्यात त्यांची पोस्ट जी होती तीच राहील. थँक्यू बेटा. आम्ही लगेचच जॉईन होतो. सगळे खुश होऊन निघून गेले. समीर, गाथा दोघेही शांत होते. जीजू, तुमची सही? खोटी आहे, समीर शांतपणे बोलला. राजनने असं का केलं? गाथा शॉक होऊन बोलली. कदाचित त्याला ही कंपनी हवी आहे, समीर बोलला. व्हॉट? लालूच, दुसरं काय. त्यानं आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपणही त्याच्यावर सगळं सोपवून इथून निघून गेलो. तो जे काही सांगत राहिला त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागलो आणि याचाच फायदा त्याने घेतला. कंपनीमध्ये मनमानी सुरू केली. जी लोक त्याला विरोध करत होती त्यांना काहीही कारण देऊन काढून टाकलं. बिलांमध्ये हेराफेरी करून कंपनीचा पैसा खिशात घातला. हे सगळं त्यानं इतकं हुशारीने केलं की आपल्या कधीच काही लक्षात आलं नाही. त्याला ही कंपनी पूर्णपणे स्वतःच्या नावावर करायची होती आणि म्हणून तो हळूहळू कंपनीला पोखरत राहिला, कमजोर बनवत राहिला. कुठे तो? त्याला आत्ताच्या आत्ता जाब विचारायचंय मला, गाथा रागात बोलली. 10-12 दिवस झाले तो ऑफिसमध्ये रेग्युलर येत नाही. आता तरी मीटिंगचा बहाणा करून लगेच कुठेतरी बाहेर जातो, समीर बोलला. फोन करा त्याला आणि आत्ताच्या आत्ता बोलावून घ्या. मी करतो कॉल, समीर बोलला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता हे सगळं जे काही आहे हे समोर आलेलं तर आहेच, परंतु पाहूयात पुढे काय घडतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.